नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वर्षा प्रकाश जगदाळे आपल्या जगदाळे मॅडम ॲप्टिट्यूड क्लास या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. पण ठरल्याप्रमाणे शेकडेवारी किंवा पर्सेंटेज यावरचे तुम्हाला मी बोलले होते की वर्ड्स क्वेश्चन्स आपण आता घेणार आहोत. म्हणजे शाब्दिक उदाहरणे की जे थोडीशी हार्ड असतात, सोडवायला पहा खूप कमी म्हणजे जागा लागते, कमी वेळ लागतो, परंतु त्यांचं मिनिंग आपल्याला समजलं पाहिजे. आता मी क्वेश्चन रीड करते, पहा इथं बोर्डवर लिहिलंय. आता मराठीतून मी सांगेल तुम्हाला, कारण तेवढं लिहायला वेळ आपल्याला जागा पुरत नाहीये इथे. In a examination of two subjects, 25% students failed in English, 20% failed in maths. If 15% students failed in both subjects, how many percent students passed in both subjects? असं विचारलेलं आहे आपल्याला. आता हे एक्सप्लेन करण्यापूर्वी मी तुम्हाला आधी इथे एक काही नावं दिलेली, त्यावरून हे डायग्राम आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करते, मग तुम्हाला एक्झाम्पल स्पष्टीकरण करून सांगते. पहा आता इथं मॅथ्स सब्जेक्ट आहे आणि इथे इंग्लिश आहे आणि इथे बोथ आहे, म्हणजे मॅथ्स आणि इंग्लिश आहे. तर सपोज मॅथ्सचा रिझल्ट लागला आणि मॅथ्स मध्ये एवढे स्टुडंट पास झाले. पहा अमित, रचना, नेहा आणि राखी हे 4 स्टुडंट मॅथ्स मध्ये पास झालेले. इंग्लिश मध्ये पहा नेहा, रोहन, अमित आणि रेखा हे 4 जण पास झालेले. आणि बोथ दोन्ही सब्जेक्ट मध्ये पहा इथं नेहा, दोन्हीकडे आहे नेहा आणि अमित हे 2 जण बोथ सब्जेक्ट मध्ये पास झालेले आहेत. तर आता पहा टोटल मॅथ्स मध्ये किती पास झालेले आहेत. पास झालेले स्टुडंट्स आहेत 4. इंग्लिश मध्ये किती पास झालेले आहेत टोटल 4. आणि दोघांमध्ये मिळून किती पास झालेले आहेत 2. आणि मग पहा ही 4 + 4 आपण जर 2 केलं, 4 + 4 8 येईल आणि 8 मधून 2 मायनस केले तर 6 येईल. आणि 6 हे आपले टोटल स्टुडंट आहेत. पहा 1 2 3 4 5 6 म्हणजे हे टोटल स्टुडंट आपले 6 आहेत. फक्त रिझल्ट आता ऍक्च्युअल पास कोण असणार आहेत, हे 2च असणार आहेत की जो दोघांमध्ये पण जे पास आहेत ते. या सब्जेक्ट मध्ये जे दोन्हीमध्ये पास आहेत तेच पास असतात. परंतु आपल्याला जर इथं हे काढायचं असेल टोटल स्टुडंट वगैरे किती, तर त्या ठिकाणी 6 मिळतील आपल्याला. आता पहा हाच मराठीमध्ये क्वेश्चन पहा की एका परीक्षेमध्ये 2 विषय होते, तर 25% विद्यार्थी हे इंग्लिशमध्ये फेल झालेले आहेत, 20% विद्यार्थी हे गणितामध्ये फेल झालेले आहेत आणि दोन्ही सब्जेक्टमध्ये मिळून 15% विद्यार्थी फेल झालेले आहेत. तर एकूण किती % विद्यार्थी पास झालेले आहेत. आपल्याला तिन्ही मधले फेल दिलेत. पहा मॅथ्स मधले फेल आहेत, इंग्लिश मधले फेल आहेत आणि टोटल दोघांमधले मिळून पण फेल दिलेले आहेत. आणि आपल्याला एकूण पास किती टक्के झालेले आहेत ते विचारले. हे सगळं टक्के म्हणजे पर्सेंटेजवर विचारले, पर्सेंटेज म्हणजे 100 वरती. तर इथे पहा वेन डायग्राम काढायची, याला वेन डायग्राम म्हणतात. तर अशी आपण वेन डायग्राम करायची. आता इथे सब्जेक्ट 2 आहेत. पहा इथे आपण लिहू मॅथ्स, इथे आहे सपोज इंग्लिश आणि इथे बोथ सब्जेक्ट. परत लक्ष द्या, आपण वेन डायग्राम काढली. एक मॅथ्स सब्जेक्ट आहे, एक इंग्लिश सब्जेक्ट आहे आणि मध्ये जो पार्ट आहे तो बोथ सब्जेक्ट आहे. आता इथे आपण इथे या तिन्ही फिगर मध्ये एक तर सगळे पास तरी घ्यायचे किंवा सगळे फेल तरी घ्यायचे, पण जनरली आपण पास घ्यायचे. आपल्याला जे विचारले ते आपण घेऊयात. आपल्याला 5 स्टुडंट विचारले आणि जनरली ते पासच विचारतात. तर 5 स्टुडंट किती काढायचे म्हणून आपण इथे तिन्ही ठिकाणी पास घेऊयात. आता पहा इथे 25% फेल्ड इन इंग्लिश, इंग्लिश मध्ये 25% फेल झालेले. 25% मीन्स आउट ऑफ 100 पैकी 25 स्टुडंट फेल झालेले आहेत. मग 100 मधून 25 मायनस केले तर 75 काय येतील, पास येतील. म्हणजे इंग्लिश मध्ये 75% स्टुडंट काय झालेले आहेत, पास झालेले आहेत. पहा 25% फेल दिलेले आहेत. 25% पर्सेंटेज या वर्डचा मिनिंगच होतो आउट ऑफ 100, म्हणजे 100 पैकी 25 या 25 या ठिकाणी पास आहेत, सॉरी फेल आहेत. तर पास किती येतील इथं 75. इथे पण पहा नंतर 20% स्टुडंट्स फेल्ड इन मॅथ्स, मॅथ्स मध्ये 20% स्टुडंट्स फेल झालेले आहेत. मग 100 मधून 20 मायनस करा, म्हणजे 80% स्टुडंट हे मॅथ्स मध्ये पास झालेले आहेत. 80% स्टुडंट हे मॅथ्स मध्ये पास झालेले आहेत. नंतर 15% स्टुडंट फेल्ड इन बोथ सब्जेक्ट, दोन्ही मध्ये मिळून किती % स्टुडंट फेल आहेत 15. मग 100 मधून 15 मायनस करा, म्हणजे 85% स्टुडंट हे दोन्ही मध्ये पास झालेले आहेत. पहा म्हणजे इकडे हे मॅथचे पास आहेत, इंग्लिशचे पास आहेत आणि इथे बोथ दोन्हीचे पास आहेत. आपल्याला तिन्ही फेल दिले, आपण तिन्ही 100 मधून मायनस करून तिन्ही आपण 5 स्टुडंट काढलेले.
आता आपल्याला दोन्ही मध्ये म्हणजे सगळे टोटल पास स्टुडंट किती झाले ते काढायचं असेल तर या दोघांची सम करायची. पहा, मॅथ्स आणि इंग्लिशची, म्हणजे 80 + 75 असं करा. 80 + 75 किती येतील? 155. या दोघांची सम करायची, मॅथ्स आणि इंग्लिशची, आणि त्यामधून हे 85 मायनस करायचे. तर किती येतील पहा? 70. म्हणजे 70% स्टुडंट हे पास झालेले आहेत. पहा, बोथ सब्जेक्ट मध्ये झालं आपलं हे आन्सर. किती इझी आहे पहा. म्हणजे 70% स्टुडंट पास झालेले. मग आपल्याला ह्याच्यावरून फेल जरी विचारलं असतं तरी आपल्याला कळेल की 30% फेल झालेले, कारण 100 मधून 70 मायनस केले, हे पास मायनस केले की कोण राहणार आहे? फेल राहणार आहे. म्हणजे फेल जरी विचारलं असतं तरी तुम्हाला त्याचं आन्सर काय आलं असतं? 70%. किंवा आता आपल्याला इथे पहा सगळे फेल दिलेले आहेत, आपण त्याच्यावरून पण काढू शकतो. पहा इथे पहा, आता इथे मॅथ्स आहे, इथे इंग्लिश आहे आणि इथे बोथ सब्जेक्ट आहे. आता आपण सगळे फेल घेऊयात. इथं लिहा तुम्ही, इथं आपण सगळे पासचे घेतले होते. आता पहा, 25% फेल्ड इन इंग्लिश, 25% फेल्ड इन इंग्लिश, 20% फेल्ड इन मॅथ्स, आणि बोथ सब्जेक्ट मध्ये 15% फेल झालेले आहेत इथे. आता या दोघांची सम करा. 20 + 25 हे येईल 45, आणि 45 मधून 15 हे मधले 15% मायनस करा, म्हणजे राहतील खाली 30. बघा, 30% हे फेल झाले आणि 70% हे काय आलेले आहेत? आपले पास आलेले आहेत. म्हणजे 13% पास आणि 13% फेल आले आणि 17% पास आलेले. म्हणजे कोणत्याही मेथडने तुम्ही काढू शकता, पण एक लक्षात घ्या, पास लिहिले तर हे तिन्ही ठिकाणी तुमचे पास पाहिजे. म्हणजे हे पास पास पास, आणि फेल घेतले तर तिन्ही ठिकाणी फेल पाहिजे. जे तुम्हाला इथं पास हवंय आणि इथं फेल दिले तर तुम्ही 100 मधून ते मायनस करून कन्व्हर्ट करून घेऊ शकता. पहा, सोपं आहे. मराठीमध्ये सुद्धा तोच क्वेश्चन आहे सेम, की एकूण पास विद्यार्थी किती येतील? 70%, आणि नापास विद्यार्थी किंवा अनुत्तीर्ण, मराठीमध्ये उत्तीर्ण अनुत्तीर्ण हा शब्द वापरतात. पहा, नापाससाठी अनुत्तीर्ण 30% आणि पास किंवा उत्तीर्ण 70%, या पद्धतीने. तर सेकंड क्वेश्चन पहा. इन एक्झामिनेशन ऑफ 2 subjects, 70% स्टुडंट पास इन इंग्लिश, 75% स्टुडंट पास इन मॅथ, 15% स्टुडंट्स फेल इन बोथ सब्जेक्ट. हाऊ मेनी % स्टुडंट पास इन बोथ सब्जेक्ट? आपल्याला पासच विचारलेलं आहे, फेल पण विचारू शकतात. तर आता आपण एकच पहा, पासचं तरी घ्या किंवा फेलचं तरी घ्या. आपण इथं पासचं घेऊयात. इथं लिहित जा तुम्ही, जे तुम्ही घेणार आहेत पास किंवा फेल ते लिहून ठेवायचं इथे. आता पहा, 70% स्टुडंट पास इन इंग्लिश, इथं इंग्लिश घेऊयात आपण, इथे मॅथ्स घेऊयात. 70% पास इन इंग्लिश, 75% स्टुडंट पास इन मॅथ्स, आणि आता इथे हे दोन्ही पास दिलेले आहेत तुम्हाला, म्हणून आपण इथं पास मध्ये लिहिलं. आणि 15% स्टुडंट्स फेल्ड इन बोथ सब्जेक्ट, हे फेल झालेले आहेत 15%. आपल्याला पास काढायचे असते तर 100 - 15 करा. 100 मधून 15 गेले तर 85 येतात. पहा, 85% स्टुडंट काय येतील? पास येतील बोथ मध्ये. बोथ मधले फेल म्हणजे बघा, आपल्याला 2 मधले पास दिलेत आणि सेपरेट मॅथ्स मधले आणि इंग्लिश मध्ये पास दिलेत आणि बोथ मधले फेल दिलेत. पण फेलला आपण कशात कन्वर्ट करायचं? पास मध्ये. 100 मधून 15 मायनस करा म्हणजे 85 येईल. आता परत आपल्या इथे पहा, 70 + 75 145, आणि मायनस किती करणार आहोत आपण? 85, म्हणजे 60%. पासचं प्रमाण किती आलं पहा? 60%. पास स्टुडंट्स आपल्याला 60%. तुम्ही फेल वरून पण काढू शकता. पहा, इथे फेल जरी आपण घेतलं तरी आन्सर आपले येणार आहे. इथे इंग्लिश, इथे मॅथ्स आणि इथे बोथ सब्जेक्ट. 15% आपल्याला बोथ दिलेले आहेत फेल. ते 70% इंग्लिश मध्ये पास दिलेत म्हणजे 30% फेल येतील इथे. आणि इथे 75% पास दिलेत म्हणजे 25% फेल येतील. या दोघांची सम करा. पहा, 30 + 25 55. 55 मायनस मधले 15 करा म्हणजे इथे 40% हे झाले. काय आले? हे फेल झाले. फेल जरी विचारलं तरी काढू शकतो आपण, पास विचारलं तरी काढू शकतो. पास काढले तरी आपण 100 मधून 60 मायनस केले तरी आपले तिथे 40 आपल्याला
फेल मिळणार आहेत. म्हणजे एक तर एक काढा, पास वरून तरी काढा किंवा फेल वरून. जनरली आपण पास वरून काढायचं आणि शेवटी ऑप्शन आपण जेव्हा सिलेक्ट करतो त्यावेळी परत क्वेश्चन रीड करायचं की आपल्याला पास विचारले आहेत की फेल विचारले. जनरली तुम्ही शक्यतो पासच काढा, पण क्वेश्चन परत रीड करा की तुम्हाला नेमकं पास विचारलेत की फेल विचारलेत. फेल पण विचारू शकतात. इथे पहा मी क्वेश्चन थोडा शॉर्ट मध्ये दिलेला आहे. 60% पास्ड इन मॅथ्स. 60% स्टुडंट हे मॅथ्स मध्ये पास झालेले आहेत. 65% स्टुडंट पास इन इंग्लिश. इंग्लिश मध्ये पास झालेले आहेत. 30% फेल्ड इन बोथ सब्जेक्ट. 30% दोन्ही सब्जेक्ट मध्ये फेल झालेले आहेत. आणखीन हा पुढे क्वेश्चन थोडासा वाढवून दिलेला आहे पहा मागाशी पेक्षा. If 484 candidates passed in both subjects, then how many students appear in the examination? जर त्या एक्झामिनेशन मध्ये आता पर्सेंटेज तर दिलेच आहे वरती आपल्याला, परंतु 484 स्टुडंट जर पास झालेले असतील दोन्ही सब्जेक्ट मध्ये तर त्या एक्झामला किती स्टुडंट बसले होते किंवा हाऊ मेनी स्टुडंट्स अपियर इन द एक्झामिनेशन हे आपल्याला काढायचे. म्हणजे टोटल किती स्टुडंटनी ती एक्झाम दिली हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. परंतु त्यासाठी आपण मगाशी जे काढलं तेच आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल पासचं. आता इथे पहा 60% पास्ड इन बोथ सब्जेक्ट, 65% पास्ड इन इंग्लिश, 30% फेल. म्हणजे 100 - 30 केल्यानंतर किती येतील 70%. हे काय होणार आहेत आपले दोन्ही सब्जेक्ट मध्ये पास येणार आहेत. कारण हे आपण फेल नाही घेणार, आपल्याला पास हवेत म्हणून आपण 100 मधून 30 मायनस केले तर 70 बोथ मधले पास येतील. आता आपले पहा वेन डायग्राम आपण परत हे काढणार आहोत. इथे मॅथ्स, इथे इंग्लिश आणि इथे बोथ हे सगळे आपण पास घेणार आहोत मेंबर. 60% पास्ड इन मॅथ्स. इंग्लिश मध्ये 65% पास्ड इन इंग्लिश आणि बोथ मध्ये पास आपण इथं काढलेले 70%. कारण 30% फेल दिलेत. 100 - 30 = 70% हे दोन्ही आपले पास येतील. आता ह्या दोघांची आपण सम करतो पहा. 60 + 65 येतील 125 टोटल स्टुडंट आणि 125 मधून हे 70 आपण काय करतो मायनस करतो. तर हे आन्सर येईल 55. 55% स्टुडंट हे काय झालेले आहेत आपले पास झालेले. आता इथून पुढे खरा क्वेश्चन आहे पहा. आता आपण ह्याच्या पूर्वीचा क्वेश्चन असाच सोडवला. आता तुम्हाला त्यांनी काय सांगितले 484 कॅन्डिडेट पास झालेले. आधी आता आपण इथं पाहूया की 55% स्टुडंट पास झालेले. 55% मिनिंग काय 100 जर परीक्षेला बसले असतील तर त्यापैकी किती पास झालेले आहेत 55. 55% मीन्स आउट ऑफ 100 55 स्टुडंट पास झालेले. मग इथे पहा असेल ह्या टोटल स्टुडंट आणि इथं पास स्टुडंट. आता इथं टोटल जेव्हा 100 स्टुडंट होते त्यावेळी पास किती झालेले आहेत पहा 55. ह्याचा मिनिंग पहा 55% मीन्स काय 100 ज्यावेळी एक्झामला बसले होते तेव्हा त्यातील 55 स्टुडंट हे पास झालेले. आता आपल्याला त्यांनी 484 कॅन्डिडेट पास दिलेले. मग ते इथे पास खालीच लिहायचे म्हणून हे लिहिणं खूप गरजेचं आहे. पहा तुम्ही जर 484 इथे लिहिले तर तुमचं आन्सर रॉंग येणार आहे. कारण 484 हे टोटल पास स्टुडंट दिलेले आहेत आणि आपले 55 100 पैकी 55 पास झालेले म्हणून 484 इथे लिहायचं. तर टोटल स्टुडंट एक्झामला किती बसले होते माहित नाही, ते फाइंड आउट करायचंय. म्हणजे आपण ते लिहिणार आहोत एक्स. इथून फक्त थोडंसं लक्ष द्या की 55% म्हणजे 100 पैकी 55 पास झाले. टोटल 100 असतील तर त्यातले 55 पास झाले. जर 484 पास असतील तर टोटल स्टुडंट किती असतील एक्स. यानंतर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो पहा एक्स इंटू 55. आता तुम्ही 8th स्टँडर्डला तुम्हाला हे कळतं क्रॉस मल्टिप्लिकेशन. एक्स इंटू 55 इज इक्वल टू 484 इंटू 100. आता हे 55 इथे काय आहेत मल्टिप्लाय, तिकडे गेल्यानंतर काय होतील डिवाइड. जेव्हा आपल्याला डिव्हिजन करायचं असतं तेव्हा थोडी इथं स्पेस ठेवत जावा. म्हणजे एक्स इज इक्वल टू 484 इंटू 100 डिवायडेड बाय 55. आता 11 ने डिव्हिजन जाईल पहा. 11 5 जा 55, 11 4 जार 44, रिमेनिंग 4 परत 44, 11 4 जार 44. 5 ने इकडे 100 ला डिव्हिजन जाते पहा. 5 1 जा 5, 5 2 जा 10 आणि 0 म्हणजे 44 इंटू 20 इज इक्वल टू 880. म्हणजे टोटल एक्झामला किती स्टुडंट बसले होते पहा 880 आणि त्यामधले फक्त पास किती झालेले 484. पण आपला आन्सर काय येईल की टोटल एक्झामला किती स्टुडंट अपियर होते किंवा किती स्टुडंट परीक्षेला बसले होते तर 880 किंवा 880.
परत पहा मराठीत पण मी सांगते 60% गणितात पास आहेत, 65% इंग्लिशमध्ये पास आहेत, 30% दोन्हीमध्ये नापास आहेत। जर परीक्षेला 480 विद्यार्थी पास झाले असतील तर परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते, असा हा प्रश्न आहे। मग आपण सगळे हे पासचं काढून घेतलं आधी आणि मग त्याच्यावरून हे समीकरण सोडून आपलं फायनल आन्सर फाइंड आउट। आता पहा इथे मी तुम्हाला एक एक्झाम्पल मराठीमध्ये दिलेलं आहे। मराठी भाषा जाणणारे 82% लोक आहेत। आता जाणणारे म्हणजे ज्यांना मराठी भाषा समजते असे लोक, म्हणजे ते पासच धरायचे आपण, कारण त्यांनी जर मराठीचा पेपर दिला तर ते पास होणार आहेत। तर मराठी भाषा जाणणारे 82% म्हणजे पास धरा असं, किंवा हिंदी जाणणारे 76% किंवा 76%, इथे 82%, आणि दोन्ही भाषा न जाणणारे 8% म्हणजे ज्यांना हिंदी पण येत नाही आणि मराठी पण येत नाही असे लोक आहेत 8%। म्हणजे न जाणणारे 8% आहेत। म्हणजे जाणणारे किती येतील पहा, पहिले इथं काढून घ्या। जाणणारे लोक 100 मधून 8 गेले तर इथे येतील 92%। 100 मधून 8 जर आपण इथं मायनस केले तर येतील 92%। हे इथेच काढून ठेवायचं। हे समजलं का पहा, मराठी भाषा ज्यांना जमते असे 82%, हिंदी ज्यांना जमते असे 76%, आणि दोन्ही भाषा न जाणणारे 8%, म्हणजे जाणणारे 100 - 8 = 92%। आता गावामध्ये जर दोन्ही भाषा जाणणारे एकूण 2244 लोक असतील तर त्या गावची लोकसंख्या किती, असा प्रश्न विचारलाय। दोन्ही भाषा जाणणारे 2244 आहेत म्हणजे हे पास होतील। जर ह्यांनी मराठी आणि हिंदीचा पेपर दिला तर हे दोन्ही भाषा येतात, त्यामुळे हे लोक समजायचं आपण की हे पास होतील, किंवा हे दोन्ही भाषा ह्या लोकांना येतात, तर त्या गावची लोकसंख्या किती आहे। तर आता इथे पहा परत वेन डायग्राम आपण घेणार आहोत। इथं मराठी भाषा जाणणारे, इथे हिंदी भाषा जाणणारे, आणि इथे दोन्ही भाषा जाणणारे असं आपण घेणार आहोत। मराठी भाषा जाणणारे आहेत 82%, हिंदी जाणणारे आहेत 76%, आणि दोन्ही भाषा जाणणारे घ्यायचं। इथं सगळे आपण जाणणारे घेणार आहोत। मग एक जाणणारे आणि एक न जाणणारे घेतलं तर तुमचा आन्सर रॉंग येणार आहे, म्हणून इथं जाणणारे आहेत 92%। आता आधी ह्या दोघांची आपण सम करतो पहा। 82 + 76 158, त्यामधून मधले 92 मायनस करायचे तर हे आन्सर येईल 66। म्हणजे 66% लोक जे आहेत ते दोन्ही भाषा जाणतात, म्हणजे त्यांना हिंदी पण येतं आणि मराठी पण येतं। आता हे मगाशी सारखंच आहे पहा, एक्झामला एवढे विद्यार्थी बसले होते तर टोटल किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली, एवढे पास झाले, तर तसंच आहे। आता इथे पहा एकूण लोकसंख्या, एकूण लोकसंख्या, आणि हे दोन्ही भाषा जाणणारे, दोन्ही भाषा जाणणारे लोक। आता इथे पहा 60% मीन्स काय, जर 100 इथं गावची लोकसंख्या असेल 100 तर त्यामधल्या 66 लोकांना दोन्ही भाषा येतात। 66% म्हणजे 100 पैकी 66। जर 2244 लोकांना दोन्ही भाषा येत आहेत किंवा ते दोन्ही भाषा जाणतायत तर त्या गावची लोकसंख्या किती, x। आपण इथं x म्हणायची, एकूण लोकसंख्या विचारलेले। मग आता इथे परत तिरकस गुणाकार, x × 66 बरोबर 100 × 2244। आता हे 66 इथं गुणिले, तिकडे गेल्यानंतर काय होतील, भागिले, परत स्पेस सोडा थोडी, x बरोबर 100 × 2244 भागिले 66। आता इथे पहा 11 ने भाग जातोय, पण भाग घालवताना व्यवस्थित घालवा। 11 × 66, इथे पहा 11 × 22, वरून आपण 4 घेणार, एक अंक घेणार, मग भाग जात नाही म्हणजे भाग आधी शून्याचा लावायचा, आणि नंतर 11 × 44। इथं 24 लिहू नका, 24 लिहिलं तर आन्सर रॉंग येईल तुमचं। भागाकार 11 × 22, वरून घेतले 4, भाग लागला शून्याचा, परत घेतले 4, 11 × 44। बरीचशी मुलं डायरेक्ट 24 लिहितात पहा, 11 × 22, 11 × 44। नंतर इथे पहा, किंवा 11 × 6 = 66, 11 × 2 = 22, टेक डाऊन 4, 0 डिव्हिजन लागेल, नंतर परत टेक डाऊन 4, आणि 11 × 4 = 44। आता 6 ने परत पहा, 6 × 1 = 6, 6 × 3 = 18, आणि 2 उरले, 6 × 4 = 24, किंवा 6 × 1 = 6, 6 × 3 = 18, रिमेनिंग 2, 6 × 4 = 24। मग वरती काय राहिलं पहा, 100 × 34, सो आन्सर येईल 3400। म्हणजे त्या गावची लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन त्या विलेजचं किती आहे, 3400
3400. तर त्या गावची लोकसंख्या आहे 3400. पहा, तुम्हाला इथे होमवर्क साठी एक क्वेश्चन दिलेला आहे. 75% स्टुडंट पास इन इंग्लिश, 80% स्टुडंट पास इन मॅथ्स, 18% स्टुडंट्स फेल्ड इन बोथ सब्जेक्ट्स आणि 292 कॅन्डिडेट्स गॉट अपॉइंटमेंट लेटर. सो टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर्ड फॉर एक्झाम. म्हणजे ह्यातल्या 292 जणांना 292 कॅन्डिडेटला नोकरी मिळाली. नोकरी कधी मिळेल? जेव्हा ते पास होतील त्याच वेळी मिळणार आहे त्यांना नोकरी. तर त्या एक्झामसाठी किती स्टुडंट बसले होते ते तुम्हाला काढायचं आहे. याच्या आधी पण आपण असा क्वेश्चन घेतलेला आहे. व्यवस्थित तो आधी 2-3 वेळा सॉल्व्ह करा आणि नंतर तुम्ही मनाने हा सॉल्व्ह करा. तर परत पहा, 292 कॅन्डिडेट्स गॉट अपॉइंटमेंट लेटर. सो टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अपियर फॉर एक्झाम 292 उमेदवारांना जर नोकरी मिळाली असेल तर त्या परीक्षेला किती उमेदवार बसले होते हे फाइंड आउट करायचं आहे. तर हा विद्यार्थी मित्रांनो, आता इथून पुढे आपण असे शेकडेवारीचे वगैरे थोडेसे हार्ड क्वेश्चन जे आहेत किंवा वर्ड्स क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत. तर आजचा तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आपल्या सर्व फ्रेंड्सना, रिलेटिव्हना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच मिळत राहतील. धन्यवाद.